नमस्कार मंडळी, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत रताळ्याचे कटलेट्स. अगदी साधी, सोपी, स्वादिष्ट अशी रेसिपी मी इथे तुम्हाला शेअर करत आहे. उपवासासाठी किंवा नाश्त्यासाठी हे कटलेट्स तुम्ही बनवू शकता. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे कटलेट्स सर्वांना आवडतील. इतकी स्वादिष्ट ही रेसिपी आहे. शिवाय बनवायला फक्त 5 मिनिटं लागतात. जर रताळे उकडलेले असतील तर फक्त 5 मिनिटात घरगुती साहित्यात ही रेसिपी तयार होते. रेसिपी नेहमीप्रमाणे साधी, सोपी, सुटसुटीत तर आहेच. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रताळ्याचे कटलेट्स बनवायला सुरुवात करूया. रताळ्याचे कटलेट्स बनवण्यासाठी प्रथम आपण साहित्य पाहूया. इथे मी अर्धा किलो रताळी उकडून त्याची साले काढून घेतली आहे. त्यानंतर 1 वाटी साबुदाणा पीठ, 1 चमचा आलं आणि मिरचीचा ठेचा, पाऊण वाटी शेंगदाण्याचा कूट आणि मीठ चवीनुसार. एवढेच साहित्य आपल्याला लागणार आहे. प्रथम आपण जी उकडलेली रताळी आहेत ती अगदी व्यवस्थितपणे किसून घेऊया. त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आहे. आता त्यावर किसणी ठेवूया. आता अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने रताळी व्यवस्थितपणे किसून घेऊया. रताळी उकडून घेताना त्यामध्ये पाणी कमी घालायचे आहे. जास्त पाणी घातले तर रताळीमध्ये पाणी जास्त जाते आणि रताळ्याचे जे कटलेट्स असतात ते बनवताना अडचण येऊ शकते. म्हणून रताळी उकडून घेताना पाणी अगदी कमी करून अशा प्रकारे रताळी व्यवस्थित कडकसर फक्त उकळून घ्यायची आहेत. आता अशाच प्रकारे सर्व रताळी मी व्यवस्थितपणे किसून घेत आहे. पाहू शकता सर्व रताळी मी व्यवस्थितपणे किसून घेतली आहे. आता त्यात आपण पाऊण वाटी शेंगदाण्याचा कूट घालूया. शेंगदाण्याचा कूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. त्यानंतर त्यात आपण 1 चमचा आलं आणि मिरचीचा ठेचा घालूया. ठेच्याचेही प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. त्यानंतर त्यात आपण चवीनुसार मीठ घालूया. आता मीठ घातल्यावर लगेचच आपण कटलेटला बाइंडिंग येण्यासाठी इथे मी साबुदाण्याचे पीठ घेतले आहे. तुम्ही वरीच्या तांदळाचे पीठही इथे घेऊ शकता. आता इथे आवश्यकतेनुसार मी पिठाचा वापर करणार आहे. कारण रताळी उकडून घेताना इथे मी कमी पाण्याचा वापर केला आहे. त्यामुळे रताळ्यामध्ये जास्त मॉइश्चर नाही आहे. त्यामुळे इथे मी अंदाज घेऊनच पिठाचा वापर करणार आहे. पाहू शकता अशा प्रकारे कटलेटसाठी मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता त्याचे आपण कटलेट्स बनवून घेऊया. इथे मी मीडियम साईजचे कटलेट्स बनवून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हव्या त्या साईजमध्ये कटलेट्स बनवून घेऊ शकता. अशा प्रकारे पिठाचा गोळा घेऊन अगदी व्यवस्थितपणे गोलाकार द्यायचा आहे. पाहू शकता अगदी कटलेटचे मिश्रण व्यवस्थित झाले आहे. त्यामुळे ते हातालाही चिकटत नाही आहे. आता गोळा करून घेतल्यावर व्यवस्थित अशा प्रकारे तळहातावर अगदी दाबून घ्यायचा आहे आणि कटलेटचा आकार द्यायचा आहे. पाहू शकता किती परफेक्ट कटलेट तयार झाले आहे. अशाच प्रकारे सर्व कटलेट मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेत आहे. पाहू शकता सर्व कटलेट्स मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहेत. आता लगेचच ते आपण शॅलो फ्राय करून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे. पॅन गरम झाल्यावर त्यात 1 चमचा तूप घालूया. इथे मी उपवासासाठी तुपाचा वापर करत आहे. तुम्ही तेलाचाही वापर करू शकता. आता तूप थोडेसे गरम झाल्यावर लगेचच त्यामध्ये आपण अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने कटलेट्स व्यवस्थितपणे ठेवून देऊया आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून कटलेट्स अगदी दोन्ही बाजूने गोल्डन कलर येईस्तोवर खरपूस भाजून घेऊया. आता एक बाजू अगदी खरपूस भाजून घेतल्यावर लगेचच पलटून दुसरी बाजू तशाच प्रकारे अगदी खरपूस भाजून घ्यायची आहे आणि आलटून पालटून अगदी गोल्डन कलर येईस्तोवर कटलेट्स भाजून घ्यायचे आहेत. हे करत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि दोन्ही बाजूंनी कटलेट्स अशा प्रकारे आलटून पालटून भाजून घ्यायचे आहेत.
पाहू शकता परफेक्ट गोल्डन कलर रताळ्याच्या कटलेट्सला आला आहे. आता लगेचच ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशाच प्रकारे सर्व रताळ्याचे कटलेट्स मी अगदी व्यवस्थितपणे शॅलो फ्राय करून घेत आहे. अशाच प्रकारे दुसरी बॅच अगदी खरपूस तळून तयार झाली आहे. तीही आपण त्याच प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे तयार झाले अगदी चविष्ट असे रताळ्याचे कटलेट. हे कटलेट तुम्ही गोड दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता किंवा असेही खाल्ले तरी हे कटलेट्स फारच अप्रतिम लागतात. अगदी 5 मिनिटात हे कटलेट्स तयार झाले आहेत. हे कटलेट्स तुम्ही उपवासच काय नाश्त्यासाठीही बनवू शकता. फारच अप्रतिम लागतात. अगदी साधी सोपी सुटसुटीत अशी रेसिपी आहे. जर चटणी बनवायचा कंटाळा आला असेल तर असेही हे कटलेट्स फारच चविष्ट लागतात. कारण ह्यामध्ये आपण जास्त मसाले वापरले नाही पण रताळ्याची चव अप्रतिम अशी असते. त्यामुळे हे कटलेट्स फारच चविष्ट लागतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूयात साध्या सोप्या आणि चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.